मी सुरू करू पहिले। शासनाने जो जी.आर. आता काढलेला आहे 2/2/2024 चा, यामध्ये OPS वाल्यांना, जुने पेन्शन धारकांना पेन्शन देण्याच्या संदर्भातला हा जी.आर. आहे। खरं तर या जी.आर.च्या माध्यमातून हा जी.आर. पूर्णतः अनुकंपाधारकावर अन्याय करणार आहे। जी लोक प्रतीक्षा यादीमध्ये होती परंतु त्यांच्या नियुक्त्या 2005 नंतर झाल्या, त्यांचा या जी.आर. मध्ये बिलकुल उल्लेख नाही। त्यांना कुठेही न्याय देताना दिसत नाही। त्यांचा समावेश करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। त्याबरोबर या जी.आर. मधून जिल्हा परिषदेमध्ये जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा डावलण्याचं काम, तो मोठा वर्ग आहे ज्यामध्ये शिक्षकांचा मोठी संख्या आहे, त्यांना सुद्धा या OPS मधून डावलण्याचं काम झालेलं आहे। एकूणच थातुरमातुर काहीतरी दाखवून या लाखो शेतकऱ्याची फसवणूक करण्याचं काम सरकारने केलेलं आहे। पुन्हा नव्यानं ही लढाई लढावी लागेल अशी स्थिती त्या कर्मचाऱ्यांच्या पुढे तयार केलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की इतके वर्ष झालेत या 2005 च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन ती सगळी आंदोलन करत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा बनवाबनवी करण्याचा खेळ या ठिकाणी केलेला आहे आणि या सर्व पेन्शनधारकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। आमची सरकार आली महाराष्ट्रात तर इतर राज्यांनी ज्या पद्धतीने या ओल्ड पेन्शन योजनेचा जो निर्णय झाला आहे किंवा 2005 नंतर त्यांना पेन्शन लागू करायचा जो काही विषय आहे तो आम्ही इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयासारखं घेऊ, यामध्ये सर्वांचा समावेश करू आणि 100% 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, हे आश्वस्त मी सर्व लोकांना, माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना करतो आहे। दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा की कापूस, कांदा आणि सोयाबीन हा शेतकरी आता या सरकारची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही। या तीनही उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडला आहे। एकीकडे दिल्लीमध्ये आंदोलन, शेतकऱ्यांचं दाबण्याचं काम सुरू झालं, त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला, अश्रुधूर, हायवे जाम केले जात आहेत, छर्रे मारले जात आहेत। एका शेतकऱ्याच्या पाठीवर 50 छर्रे मारलेत। इतका निर्दयी, निर्घुण आणि अत्याचारी सरकार देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतो। या अन्नदात्याचे श्राप लागतील तर हे नालायक सरकार या देशात संपून गेल्याशिवाय राहणार नाही, जमिनीत पुरल्याशिवाय राहणार नाही। इतक्या प्रकारचं निर्दयी काम या सरकारकडून आता होताना दिसत आहे। शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरत असताना त्याला तुम्ही रस्त्यावर अडवताय, त्यांच्यावर तुम्ही गोळ्यांचा वर्षाव करताय, छर्रे मारले जातात, रस्त्यावर खिळे ठोकले जातात। लोकशाही आहे की या देशामध्ये हुकुमशाही आहे। राज्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीवरची बंदी अद्याप उठली नाही, म्हणून टमाटरच्या बॉक्समध्ये कांदा आता विकावा लागत आहे। ही परिस्थिती शेतकऱ्याच्या का टमाटर दाखवून त्या बॉक्समध्ये कांदा निर्यात केला जात आहे। ही पाळी शेतकऱ्यावर आणली। मागच्या आमच्या सरकारच्या काळात 8,500 पर्यंत सोयाबीनचा दर होता, तो आता 4,500 रुपयावर आलेला आहे। क्विंटलच्या मागे 4,000 रुपयाची लूट भारतीय जनता पक्षाचा केंद्रातील सरकार करत आहे। एकीकडे MSP डिक्लेअर करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या व्यापाऱ्यांना लावून शेतकऱ्यांची लूट करायची।
कापसामध्ये सुद्धा CCIच्या अटी इतक्या जाचक आहेत की त्यामुळे वणी तालुक्यातील एका सेंटरवरून 120 गाड्यापैकी त्या अटीमुळे 100 गाड्या कापूस परत न्यावा लागला। त्यांच्या अटीची पूर्तता होऊ शकत नाही। या जाचक अटी लावल्यामुळे शेतकऱ्याचा कापूस CCI खरेदी करत नाही। 128 गाड्यापैकी 100 गाड्या शेतकऱ्यांना परत द्याव्या लागल्या। जाण्या येण्याचा खर्च, डिझेलचा खर्च, ट्रान्सपोर्टिंगचा खर्च, गाडीचा भाडा यांचा बाप देणार आहे काय त्या शेतकऱ्यांना? अशा पद्धतीने शेतकऱ्याला नागवलं जात आहे। कापूस खरेदी होत नाही, कापसाचे दर पडलेत, शेतकऱ्याच्या घरात अजून कापूस पडू नये, खरेदी होत नाही, खरेदी केंद्रावर रिजेक्ट मारला जातो, कापूस पणन महासंघाकडून कापूस खरेदी होत नाही आहे। ते सरकार त्यांच्या सरकारच्या ताब्यात नाही म्हणून कॉटन फेडरेशनचा हक्कच काढून टाकला। मागच्या वर्षीचे 100 कोटी रुपये कॉटन फेडरेशनचे सरकारने दिले नाहीत, नव्यानं कापूस खरेदी करू नये, नवीन सेंटर उभे राहू नये म्हणून, आणि व्यापाऱ्यांना खुली सूट दिली आहे। एकीकडे व्यापाऱ्यांना धमकी देतात MSP पेक्षा कमी दरानं करू नये, आणि दुसरीकडे मात्र खरेदी करायची नाही सरकारने, आणि व्यापाऱ्यांना मात्र धमकी द्यायची, आणि व्यापारी कमी दरामध्ये कापूस खरेदी करून शेतकऱ्याची कोऱ्या फार्मर सही घेतो आहे आणि त्यात लिहितो आहे की आम्हाला MSP दराने भाव मिळाला, असं करून त्या शेतकऱ्याची फसवणूक करतो आहे। हे जे पाहिलं आहे या शेतकऱ्याचा श्राप, आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं पाप हे त्रिपुराचं सरकार करत आहे, हे नक्की येणाऱ्या लोकसभेमध्ये यांची औकात, यांची जागा हा शेतकरी राजा माझा बळीराजा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। अजित पवार काल म्हणाले की देश पातळीवर मोदींसारखा मोठा नेता कोणीही नाही, त्यामुळे काँग्रेसमधले जे नेते आहेत ते भाजपकडे येताना दिसतात आहे, विरोधी पक्ष सैराव व्हायला झाला आहे। नाही, असं आहे, ज्यांच्या नजरेत शरद पवारांसारखा मोठा नेता त्यांच्या उदयापासून अस्ताकडे जातपर्यंत सोबत होता, त्यांना ते देव मानत होते, त्यांना देवाच्या स्थानी मानत होते, परंतु ईडी महाराजांची कृपा अशी काही झाली की तो देव बाजूला गेला आणि नवीन देव त्यांच्या हृदयात आला। तर ईडी आणि CBI महाराजांची कृपा आहे। हे महाराज एवढे भाई झालेत, ते भविष्य वर्तवतील त्या पद्धतीनं आता नेते वागतील आणि त्याप्रमाणे निर्णय घेतील, म्हणून हे नवीन नवीन देश शोधतात, त्यातील तो नवीन देव महान रूपी त्यांनी शोधला असावा। पंजाबच्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून संबोधलं जातं, तुम्ही कसं? नाही, शेतकऱ्यांना खलिस्तान म्हणतील, आतंकवादी म्हणतील, नक्षलवादी म्हणतील, काही म्हणतील, कारण एकीकडे मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भावनाच नसेल, तर दुसरीकडे या पद्धतीने हिरवून ते आंदोलन कुचलण्याचं काम, आंदोलन संपवण्याचं काम चाललं आहे। मला वाटतं दुर्दैव आहे या देशाचं की शेतकऱ्यांसोबत ज्या पद्धतीने हे सरकार वागत आहे, निष्ठुरपणे वागत आहे, आणि त्यांना तुम्ही उलट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, ज्याच्या भरोशावर तुम्ही जगताय, देश जगतोय। कोरोना काळात शेतकऱ्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचं पोट, त्याही काळात या बळीराजांनी संघर्ष करून घाम गाडून आम्हा सगळ्यांना 2 वर्ष जगवलं होतं। हे सर्व सरकारने विसरून गेलेलं आहे। म्हणून म्हणतो यांना केवळ उद्योगपतीचे चोचले पुरवणं, मोठ्यांना मोठं करणं आणि गरिबांना पायदळी तोडवणं हेच सरकारचं धोरण आहे, यातूनही दिसते। जरांगे पाटलांनी काल असे म्हटलं की आमच्या विरोधी जाईल त्यांना आम्ही टपकून टाकू अशा पद्धतीची भाषा केली। तायवाडे सरांनी म्हटलं का ओबीसीच्या लोकांना जर अशा पद्धतीने बोलत असेल तर आम्ही चूप बसणार नाही, गुन्हे दाखल झाले पाहिजे। नाही, बरोबर बोलले ते। आता मला हे कळत नाही की इतकी हिंमतच कशी होते। कोणी असू दे, तू काय कायद्याचा बाप थोडी झालाय कोणी, कायदा सगळ्यासाठी समान आहे। हा काही हुकुमशहा लागलाय काय कोणी कोणाविरुद्ध बोलू नये का? देशातला काही नवीन पुन्हा हुकुमशहा तयार होतो काय? अरे ज्याला जे मांडायचं ते मांडू दिलं पाहिजे, लोकशाही पद्धतीनं मांडू दिलं पाहिजे, आणि संविधानाने तो अधिकार दिलाय बोलण्याचा, लिहिण्याचा, मत मांडण्याचा। जर असं कोणी धमकावत असेल तर त्याला किती भीक घालायची हे जनता ठरवेल। ज्या पद्धतीने ती राजकीय भाषा आजकाल बोलली जाते, ही भाषा महाराष्ट्राची आहे? नाही, महाराष्ट्र तर नागळाच करून ठेवलाय, महाराष्ट्र उद्ध्वस्तच करून ठेवलाय। काय कायदा सुव्यवस्था राहिली? आमदार पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करतो, गणपतीमध्ये जाऊन एक आमदार गोळीबार करतो, दुसरा आमदार जाऊन दुसऱ्या मतदारसंघामध्ये माजी खासदार जाऊन
त्या तिथल्या स्थानिक आमदारांना धमकावतो, ओपन चॅलेंज करतो, तू जिवंत कसा राहते म्हणून. कुठे राहिला कायदा सुव्यवस्था? रोज राज्यामध्ये तासाला 3 बलात्कार होत आहेत, रोज दिवसातून 6 खून होत आहेत. कायची कायदा सुव्यवस्था राहिली भुरक्याची? सगळं संपलं आहे. एक स्पर्धा झाली आहे राज्यामध्ये 3 पक्षाची. त्या 3 पक्षाच्या स्पर्धेमध्ये राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं आहे. आता असंच म्हणायची वेळ आली, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, तर खड्ड्यात घाल रे माझा महाराष्ट्र, आणि त्याच्यावर उभे राहून त्या महाराष्ट्रातील जनतेच्या टाळूवरील लोणी खाण्याचं पाप करत राहा आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालत राहा. एवढंच आता करायचं शिल्लक राहिलं. धन्यवाद. जानना चाहेंगे कि जिस तरीके से अशोक चौहान, उसके बाद अभी कमलनाथ और झारखंड में भी कुछ कांग्रेसी बीजेपी में प्रवेश करने वाले, इस पे क्या कहेंगे? नहीं, वो इन्हीं महाराज की कृपा है. अभी ये नया महाराज आया है, इसको महाराज हम कहेंगे. और महाराज को रिमोट से कोई चला रहा है, तो रिमोट इतना प्रभावशाली है कि इन्हीं महाराज उनके कहने से घूमता है, और इन्हीं महाराज जो आदेश महाराज को मिलता है वो महाराज की कृपा के लिए ये सब लोग उनका आशीर्वाद के लिए जाते हैं. काँग्रेसने प्रभू रामाला नाकारलं असं अमित शाह म्हणाले आता पुढे. त्यांना आता इतिहास सगळ्यांच्या पुढे आहे. पहिल्यांदा कुलूप उघडण्याचं काम कोणी, ते त्याचा इतिहास आहे. त्या खटल्यामध्ये ती जमीन आता कोणी कशी केली, काय निकाल आहेत कोर्टाचे, त्यामुळं ते मताच्या राजकारणासाठी, मत मिळवण्यासाठी हा धार्मिक जी काही भाषा आहे ती या देशात चालू राहणार आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाने ही भाषा बोलली नाही तर मतं कसे मिळतील? त्यांना मतं विकासावर मागायचे नाहीत तर धर्मावर मागायचे आहेत, म्हणून ही भाषा कायम राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.